हॅलो स्टुडंट्स, ह्याच्या अगोदर आपण इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. आता 7th आणि 8th प्रॉपर्टी बघा. हे डेफिनेट इंटिग्रेशनच्या पूर्ण प्रॉपर्ट्या व्यवस्थित प्रिपेअर करा, कारण ह्या जर प्रॉपर्ट्या तुम्ही केल्या तर तुम्हाला प्रॉब्लेम आपोआप समजतात. आणि ह्या 8 प्रॉपर्टीपैकी एखादी तरी प्रॉपर्टी, एक किंवा दोन प्रॉपर्टीज ह्या एक्झाममध्ये 100% येतात. बघा, प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2a f of x dx इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of x into dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of 2a मायनस x into dx. बघा, याच्यामध्ये आपण काय यूज करणार आहोत, या 3 प्रॉपर्टी आपण यूज करणार आहोत. ते ॲज इट इज लिहून घ्या, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ती प्रॉपर्टी सॉल्व करणार आहेत त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की आपल्याला कुठं काय यूज करायचं. इंटिग्रेशन फ्रॉम इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of t into dt. म्हणजे एफ ऑफ एक्स डी एक्सला आपण एफ ऑफ टी इंटू डी टी घेऊ शकतो. आपण बऱ्याच वेळेस एक्सच्या प्लेसवर टी पुटअप केलेले, डी एक्सच्या प्लेसवर डी टी पुटअप केलेले, किंवा एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर डी एक्स येत असेल तर टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी येतो. हे आपण बऱ्याच वेळेस पुटअप केलेले. ही पहिली ही प्रॉपर्टी आहे बघा, आय थिंक फर्स्ट प्रॉपर्टी आहे. हे बघा इक्वेशन, ह्याला फर्स्ट इक्वेशन द्या किंवा फर्स्ट प्रॉपर्टी. इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू मायनस इंटिग्रेशन फ्रॉम बी टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. बघा, इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स असेल, इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स असेल तर याला आपण मायनस घेऊ शकतो. आणि ही जी लिमिट आहे ही आपण चेंज करू शकतो. फ्रॉम ए टू बी असेल तर त्याला बी टू ए घेऊ शकतो आपण. म्हणजे अप्पर लिमिट लोअरमध्ये चेंज करू शकतो आणि लोअर लिमिट आपण कुठे चेंज करू शकतो, अप्परमध्ये. ह्याला सेकंड प्रॉपर्टी द्या किंवा इक्वेशन नंबर 2 द्या. देन इंटिग्रेशन फ्रॉम ए टू सी एफ ऑफ एक्स डी एक्स असेल तर इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन फ्रॉम बी टू सी एफ ऑफ एक्स डी एक्स. बघा, ए टू सी इंटिग्रेशन असेल तर आपण ए टू बी आणि बी टू सी घेऊ शकतो. हे बी आणि बी काय होतात, कॅन्सल. बऱ्याच वेळेस आपण काय करतो बघा, 1/2ला आपण 3ने मल्टिप्लाय करतो, 3ने डिवाईड करतो, दोन्ही काय होतात, रिड्यूस होतात. तसंच इथं आपल्याला करायचं आहे. बघा, ए टू बी अँड बी टू सी, म्हणजे बी आणि बी सपोज दोन्ही कॅन्सल झाले तर रिमेनिंगमध्ये काय राहते, ए टू सी. इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन फ्रॉम बी टू सी एफ ऑफ एक्स सी एक्स डी एक्स. एल एच एस इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a. बघा, एल एच एस इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a. ही एल एच एस साईड बघा, प्रॉपर्टीमधली एल एच एस अगोदर बघा. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a अगोदर 3 प्रॉपर्ट्या लिहून टाकायच्या. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2a एफ ऑफ एक्स डी एक्स, ही साईड एल एच एस आहे. हे 0 आणि 2a, हे 0 आणि 2a कशाच्या मिडलमध्ये, 0 इज लेस दॅन a इज लेस दॅन 2a. म्हणजे 0 आणि 2aच्या मिडलमध्ये a येतं. ओके, 0 आणि 2aच्या मिडलमध्ये काय येणार आहे, a. म्हणजे किंवा डायरेक्ट असं लक्षात ठेवा, 0 to a आणि a to 2a हे a रिड्यूस होतात, म्हणजे 0 to 2a ॲज इट इज राहते. कोणती प्रॉपर्टी, ही थर्ड प्रॉपर्टी बघा, जी आपण यूज केली ती इथं परत यूज केलेली. बघा, अगोदर काय घ्यायचं, एल एच एस घ्यायचं. 0 इज लेस दॅन a इज लेस दॅन 2a. एल एच एस इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन फ्रॉम a to 2a एफ ऑफ एक्स डी एक्स फ्रॉम 3. म्हणजे या थर्ड प्रॉपर्टीवरून आपण घेतलं. ओके, एल एच एस इक्वल्स टू ॲज इट इज राहू द्या. बघा, ही साईड आलेली आहे, वन साईड आपल्याला भेटलेली, हे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2a एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू हे एवढं आपल्याला भेटलेलं आहे. आता ही साईड आपल्याला फाइंड आउट करायची. मग या एफ ऑफ इंटिग्रेशन फ्रॉम a to 2a एफ ऑफ एक्स डी एक्सला आपल्याला काय कन्सिडर करायचं, आय. ओके, वेअर आय इक्वल्स टू, आयची व्हॅल्यू किती आहे, इंटिग्रेशन फ्रॉम a to 2a एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. आता इथून बघा, याच्या पुढं थोडंसं तुम्हाला हार्ड जाईल, फक्त लक्षात ठेवा इथपर्यंत आपण सॉल्व केलेलं आहे. आता इंटिग्रेशन फ्रॉम a to 2a एफ ऑफ एक्स डी एक्स, एक्स इक्वल्स टू 2a मायनस टी. एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय पुटअप करायची, 2a मायनस टी. देन डी एक्स इक्वल्स टू मायनस डी टी. बघा, एक्सची व्हॅल्यू जर आपण 2a मायनस टी पुटअप केली, शो दॅटमध्ये आपल्याला 2a मायनस एक्स आणायचं. फर्स्ट प्रॉपर्टीमध्ये सांगितलेले की एक्सच्या प्लेसवर आपण टी आणू शकतो, म्हणजेच 2a मायनस एक्सच्या प्लेसवर आपण 2a मायनस टी लिहू शकतो, कारण डायरेक्ट तर शो दॅट करता येणार नाही आपल्याला. म्हणून एक्स इक्वल्स टू 2a मायनस टी. देन डी एक्स, बघा, डी एक्स इक्वल्स टू 2aचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस टीचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, डी टी. म्हणजे व्हॅल्यू ऑफ डी एक्स इक्वल्स टू मायनस डी टी. एक्स इक्वल्स टू 2a मायनस टी आपण पुटअप केलेलं होतं, याच्यातून टीची व्हॅल्यू फाइंड आउट करा. हे मायनस टी
इकडे जाऊन काय होतात प्लस टी इक्वल्स टू 2a हे प्लस एक्स आहे, इकडे जाऊन काय होतात मायनस एक्स, मीन्स टी इक्वल्स टू 2a मायनस एक्स. वेन एक्स इक्वल्स टू ए अँड एक्स इक्वल्स टू 2a, बघा एक्सची अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट, एक लिमिट लोअर कोणती आहे ए आणि अप्पर लिमिट कोणती आहे 2a. वेन एक्स इक्वल्स टू ए, जेव्हा एक्सची व्हॅल्यू ए असेल देन टी इक्वल्स टू 2a मायनस एक्स अँड 2a मायनस एक्स मीन्स वॉट ए. 2a मायनस ए इक्वल्स टू ए येणार इथं बघा 2a मायनस ए इक्वल्स टू ए. वेन एक्स इक्वल्स टू 2a, जेव्हा एक्सची लिमिट 2a हे आपण प्रॉब्लेममध्ये केलेले, एक्स इक्वल्स टू 2a असेल टी ए इक्वल्स टू 2a मायनस 2a, म्हणजेच 2a मायनस एक्सच्या प्लेसवर हे बघा 2a मायनस एक्सच्या प्लेसवर आपल्याला दोन्ही लिमिट पुटअप करायच्या, हे दोन्ही व्हॅल्यू ठेवायच्या. 2a मायनस 2a केलं तर काय येते 0. वेअर आय इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू 0 एफ ऑफ 2a मायनस टी इंटू मायनस डी टी. हे कुठून घेतलं बघा, नवीन लिमिट काय आलेली आहे ए आणि 0, म्हणजेच एक आपल्याला काय घ्यायची ए आणि सेकंड वरची लिमिट काय घ्यायची आपल्याला 0 घ्यायची. बघा 0 टू ए. एफ ऑफ एक्सच्या प्लेसवर आपल्याला काय पुटअप करायचं बघा, एक्सची व्हॅल्यू किती होती 2a मायनस टी, मग एफ ऑफ एक्सच्या प्लेसवर एफ ऑफ 2a मायनस टी इंटू डी एक्सच्या प्लेसवर आपल्याला काय पुटअप करायचं मायनस डी टी. ओके बघा डी एक्सच्या प्लेसवर मायनस डी टी पुटअप केलेले. आय इक्वल्स टू मायनस इंटिग्रेशन ए टू 0, ही लिमिट कोणती बघा, इथं हे जे मायनस आहे हे मायनस काय केलं मी समोर घेतलं, म्हणजेच इंटिग्रेशन फ्रॉम ए टू 0 ॲज इट इज, बाकीचं पूर्ण ॲज इट इज, फक्त हे जे मायनस आहे हे मी बाहेर घेतले इंटिग्रेशनच्या. देन आय इक्वल्स टू एखादी मायनस लिमिट जर आपल्याला म्हणजे मायनस जर आपल्याला रिड्यूस करायचं असेल, सेकंड प्रॉपर्टी बघा, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू मायनस इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. ह्या प्रॉपर्टीवर पुढं प्रॉब्लेम पण आहेत बघा. ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स असेल तर त्याला आपण मायनस बी टू ए घेऊ शकतो, म्हणजे मायनस साईन आपण कॅन्सलही करू शकतो लिमिट चेंज करून. इथं जर आपल्याला मायनस साईन कॅन्सल करायचं असेल तर ही जी अप्पर लिमिट आहे ती लोअर घ्या आणि लोअर लिमिट आहे ती अप्पर घ्या, समजलं. एफ ऑफ 2a मायनस टी इंटू डी टी बाय 2 और फ्रॉम 2. आय इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू ए एफ ऑफ 2a मायनस टी इंटू डी टी, याच्या प्लेसवर आपण 2a मायनस एक्स इंटू डी एक्स घेऊ शकतो. फर्स्ट प्रॉपर्टी बघा. ओके, पुट ॲबोव व्हॅल्यू इन इक्वेशन 4, ही जी वरची व्हॅल्यू आहे कशामध्ये पुटअप करायची आपल्याला इक्वेशन 4मध्ये, म्हणजे इथं जिथं आपण आय कन्सिडर केलं तर आयची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आयची व्हॅल्यू पुटअप करून द्यायची. एल एच एस इक्वल्स टू आर एच एस, बघा इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2a एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a एफ ऑफ 2a मायनस एक्स इंटू डी एक्स.